नमस्कार मैत्रिणींनो, घरची सोपी रेसिपीत आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण अतिशय युनिक आणि टेस्टी असे मोदक बनवणार आहोत। मी युनिक का बोलत आहे हे तुम्हाला व्हिडिओच्या मध्येच कळणार आहे की मी काय यांना युनिक बोलत आहे, पण चवीला अगदी जबरदस्त आणि मन अगदी तृप्त करणारे असे मोदक बनणार आहेत। तर आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत। त्यासाठी या ठिकाणी बघा, मी एक नारळ घेतलेला आहे। मोठं असं नारळ घ्यायचं आणि त्याच्यावरचं जे ब्राऊन कलरचं साल आहे ते आपण सुरीनी किंवा बटाटे शिलाईच्या याच्याने काढून घेणार आहोत। मी या ठिकाणी सुरीचा वापर केलेला आहे, जेणेकरून जास्त नारळ वाया जात नाही। आणि त्यानंतर आपण ते काम करेपर्यंत आपण नारळाला आहे ते पाण्यात भिजू घालून ठेवायचं, जेणेकरून ते लाल पडत नाही आणि काळं होत नाही। तर त्यानंतर आपण ते साल काढून झाल्यानंतर त्याचे बारीक बारीक काप करून घेणार आहोत। आता या ठिकाणी आपले काप करून झालेले आहेत, तर आता आपण त्यांचा बारीक कीस करून घेणार आहोत। मैत्रिणींनो, अजिबात काही जाड सर तुकडे किंवा काही असं जाडसर पणा त्यात राहायला नको। अगदी बारीक असा आपल्याला त्याचा कीस करून घ्यायचा आहे। या ठिकाणी बघा, अशा प्रकारे। आता तो आपण एका प्लेटमधून काढून घेतल्यानंतर या ठिकाणी मी 2 मोठ्या आकाराचे आंबे घेतलेले आहेत। आता या ठिकाणी मी जो आंब्याचा प्रकार घेतला आहे, कदाचित तुमच्याकडे तो नसेल, कारण आंब्यांमध्ये तसेही भरपूर प्रकार येतात। आणि या ठिकाणी तुम्हाला जे आंबे आवडतात तुम्ही ते या ठिकाणी वापरू शकतात। तर तुम्हाला जे आंबे आवडत असेल, ज्यांची चव आवडत असेल, तुम्ही ते आंबे या ठिकाणी घेऊ शकतात। आणि तुम्हाला जर आंब्यांची टेस्ट जास्त हवी असेल तर या ठिकाणी तुम्ही 2 पेक्षा जास्तसुद्धा आंबे वापरू शकतात। तर आपण त्यांमधला असा गर आहे तो काढून घेणार आहोत। या ठिकाणी बघा, असा आपण आंब्यांमधला गर काढून घेतलेला आहे। आणि आता मी आंब्याच्या कोयला लागलेला जो काही गर आहे तो सुद्धा काढून घेत आहे। आणि आता गर काढून झाल्यानंतर मी ह्या गरला लगेच मिक्सरच्या भांड्यात फिरवून त्याची बारीक पेस्ट करून घेत आहे। अगदी छान पेस्ट करून घ्यायची, स्मूथ पेस्ट करायची आहे। आणि त्यानंतर मी या ठिकाणी कढईत जे आपले बदाम आहेत ते तुपात परतून घेत आहे, जेणेकरून ते व्यवस्थित असे कडक होतील आणि क्रंची होतील। आणि नंतर मी ह्याच कढईमध्ये पुढच्या सारण्याची प्रोसेस करणार आहे। तर या ठिकाणी बघा, मी पंपकिन सीडसुद्धा परतून घेतलेले आहेत आणि या ठिकाणी मी मनुकेसुद्धा तुपात परतून घेत आहे। या ठिकाणी जर तुम्हाला काजू, अक्रोड आणि अजून काही ड्रायफ्रूट्स जर ॲड करायचे असतील तर तुम्ही ते सुद्धा करू शकतात। आता ते झाल्यानंतर यामध्ये मी आणखीन तूप घालत आहे आणि यामध्ये साधारणतः मी 3 वाटी ओल्या नारळाचा जो आपण कीस केला होता तो घालत आहे। या ठिकाणी आपण त्या कीसला तुपात परतून घेणार आहोत। आणि तो व्यवस्थित एकदा परतून झाला की त्यामध्ये मी साधारणतः 1 वाटी गूळ घालत आहे। म्हणजे 3 वाटी ओल्या नारळाच्या किसासाठी 1 वाटी गूळ असं या ठिकाणी मी प्रमाण घेतलेलं आहे। आणि आपण ह्या मिश्रणाला व्यवस्थित मिक्स करणार आहोत आणि पुन्हा पुन्हा परतायचं आहे, जेणेकरून आपलं जे नारळाचा कीस आहे किंवा हे सारण आहे हे कढईला खाली चिकटणार नाही आणि जळणार नाही। तर बघा, जसं जसं आपलं हे सारण शिजणार आहे तसं तसं त्याचा कलरसुद्धा बघा डार्क ब्राऊन किंवा असा गोल्डन सारखा झालेला आहे।
आणि त्याची डेन्सिटीसुद्धा कमी झालेली आहे. यामध्ये आता मी आंब्याचा जो काही आपण रस केलेला तो घातलेला आहे आणि यामध्ये मी वेलची पूड घालून घेतलेली आहे. आता यामध्ये मी तुपात परतून घेतलेल्या पंपकिन सीड्स आणि बदाम जे आपण परतून घेतलेले तुपात त्यांना कट करून या ठिकाणी मी घातलेलं आहे. सोबत मी या ठिकाणी मनुकेसुद्धा घातलेले आहेत आणि मी या सारणाला व्यवस्थित एकदा परतून घेतलेलं आहे. आता आपलं सारण तयार झालेलं आहे. मी याला एका बाउलमध्ये काढून घेत आहे. आता आपण नेक्स्ट प्रोसेसकडे वळूया. त्यासाठी या ठिकाणी बघा मी अर्धा कप पाणी आणि यामध्ये चवीनुसार मीठ आणि 1 चमचा तूप घालून घेतलेला आहे. आता या ठिकाणी मी अर्धा कप जे आहे आंब्याचा रस घातलेला आहे. हे बघा साधारणतः अर्धी वाटी मी आंब्याचा रस घातलेला आहे आणि याला या पाण्यात व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत आणि याला आपण व्यवस्थित बॉईल होऊ द्यायचं आहे. बॉईल झाल्यानंतर या ठिकाणी बघा मी यामध्ये तांदळाचं पीठ साधारणतः 1 कप घातलेलं आहे आणि पुन्हा आपण याला व्यवस्थित परतून घेणार आहोत. गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला याला आणि या ठिकाणी त्यावर झाकण ठेवून आपण त्याला थोड्या वेळसाठी वाफवू देणार आहोत, जेणेकरून पिठाला गरम असल्यामुळे पाणी येईल आणि जे आपलं पीठ आहे ते व्यवस्थित त्यामध्ये बेक होईल. आता आपलं पीठ तयार झालेलं आहे आणि याचे गोळेसुद्धा बघा वळत आहेत इझिली. तर आपण याला व्यवस्थित मळून घेणार आहोत आणि याचा अगदी सॉफ्ट असा गोळा तयार करून घेणार आहोत. आता गोळा तयार झाल्यानंतर या ठिकाणी मी यातला एक छोटा गोळा काढला आणि त्याचं अशा प्रकारे एक पोळी बनवून घेतलेली आहे हातानेच आणि यामध्ये सारण घालून अशा प्रकारे आपल्याला कळ्या बनवून घ्यायच्या आहेत. कळ्या बघा मी दाखवते तशा प्रकारे आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत. कळ्या नेहमी मोदकाच्या खालून वळायला सुरुवात करायची, फक्त वरवरती वळून फायदा नाही. तर आपल्याला खालून आपण कळ्या वळवणार आहोत आणि मग हळूहळू हाताने आपण मोदक बंद करायचा आहे आणि फिरवत फिरवत हळूहळू वरती आपण त्याला दाबून बंद करणार आहोत. अशाच प्रकारे आपण आणखीन मोदक बनवून घेणार आहोत. या ठिकाणी बघा मी तुम्हाला दाखवत आहे की मोदक नक्की कसे वळतात. तर सर्वात आधी आपण एका इक्वल डिस्टन्सवरती पाकळ्या बनवून घेणार आहोत, कळ्या बनवून घेणार आहोत आणि मग हळूहळू मोदकाला गोल 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 फिरवून त्यांच्या कळ्या एक ठिकाणी जॉईंट करून घेणार आहोत. मोदकाच्या कळ्या बनवण्यासाठी आपण पाण्याचा वापर करणार आहोत, जेणेकरून ज्या कळ्या आहेत त्या व्यवस्थित चिटकतील आणि व्यवस्थित आकार घेतील. तर तुम्ही पिठाची सुद्धा कन्सिस्टन्सी बघू शकतात की किती आपण व्यवस्थित कन्सिस्टन्सी बनवलेली आहे. जर तुम्ही माझ्यानुसार प्रमाण घेऊन हे पीठ तयार केलं तर तुमचं अगदी माझ्यासारखंच पीठ तयार होणार आहे. आणि सारणसुद्धा जर तुम्ही माझ्या प्रकारे बनवून बघितलं, मी जसं बनवलं आहे त्याच प्रमाणाने, तर तुमचं सारणसुद्धा अगदी टेस्टी आणि खूपच म्हणजे मी शब्दात व्यक्त करून सांगू शकत नाही की हे मोदक तयार झाल्यानंतर किती टेस्टी लागतात. तर त्यासाठी आपण या ठिकाणी मोदकाच्या कळ्या बनवून घेतलेल्या आहेत आणि फायनली आता आपण त्यांना वळवणार आहोत आणि
व्यवस्थित एक मोदक फॉर्म होणार आहे. हे बघा, आणि मोदक आता तयार झालेला आहे. असेच आपण आता भरपूर मोदक बनवून घेणार आहोत. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला एक सांगते, हे मोदक खाताना तुम्हाला मोदकाचा सुद्धा फील येणार आहे आणि तुम्ही आंबा खाताय याचा सुद्धा एक फील येणार आहे. म्हणजे हा मोदक खाल्ल्यानंतर एक वेगळाच असा फील येतो आणि खूप छान टेस्टला लागतात हे मोदक. आणि ॲक्च्युली समरमध्ये आंबे फक्त समरमध्येच मार्केटमध्ये विकायला येतात आणि मेन सीजनल फ्रूट असल्यामुळे काहीतरी युनिक त्याचं बनवून बघण्यासाठी मी ही रेसिपी बनवलेली आहे. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी बघितल्यानंतर हा सीझन संपायच्या आधी नक्की ही रेसिपी एकदा तरी ट्राय करून बघा. आणि आता या ठिकाणी बघा, मी मोदक बनवून घेतलेले आहेत. तर अशा प्रकारे आपण मोदक बनवून घेतलेले आहेत. तर त्यानंतर मी पाणी आणि कढईत पाणी घेतलेलं आहे. त्यावरती गोल रिंग ठेवून त्यामध्ये मी एक चाळणी ठेवलेली आहे जिला खड्डे आहेत, ओके, होल्स आहेत. आणि त्यावरती मी रुमाल ठेवलेला आहे, एक कॉटनचा कपडा ठेवायचा आणि यावरती मोदक ठेवून त्यांना व्यवस्थित वाफवायचे आहेत. आणि अशा प्रकारे आपले हे उकडीचे मोदक तयार झालेले आहेत. नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओजच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि आता मी ह्या मोदकांचा आस्वाद घेत आहे. तुम्हीसुद्धा जरूर ट्राय करून बघा. धन्यवाद.